रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती सध्या फुलांनी आणि अत्यंत सुंदर अशा विद्युत रोषणाईने सजून गेलेली आहे। मात्र दुसरीकडे अयोध्येत सध्या 7 डिग्री तापमान नोंदवलं जात आहे। याचा अर्थ अयोध्येमध्ये थंडीचा कडाका जो आहे तो गेल्या जवळपास 5 दिवसांपेक्षा आज जास्त असल्याचं जाणवत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे बंदोबस्त करायचा आहे, सगळ्या येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता करायची आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, तर दुसरीकडून या संपूर्ण थंडीपासून स्वतःचं रक्षण देखील करायचं आहे। आणि त्यामुळे स्थानिक पोलीस जे आहेत ते चौकाचौकांमध्ये बंदोबस्तादरम्यान अशा पद्धतीनं शेकोटीचा आधार घेत असल्याचं आपल्याला प्रत्येक अयोध्येच्या चौकाचौकांमध्ये जाणवतं आहे। अयोध्येच्या सगळ्या चौफुल्यांवर सेंट्रल रिझॉर्ट फोर्स असेल, स्टेट रिझॉर्ट फोर्स असेल, स्थानिक पोलीस असतील, यांचा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे। येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता ही प्राधान्यक्रमानं या ठिकाणी केली जाते आणि त्यासोबतच या कडाक्याच्या थंडीमध्ये स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न देखील हे पोलीस करत असल्याचं बघायला मिळतंय। शेकोट्या पेटवल्या जात आहेत आणि या शेकोट्यांचा आधार घेत या ठिकाणी सज्ज असल्याचं पोलीस प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे। उद्याचा सोहळा हा ऐतिहासिक असणार आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून 6000 पेक्षा जास्त VVIPs अयोध्येत दाखल होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अयोध्येला सध्या छावणीचं स्वरूप आलंय आणि दुसरीकडे या कडाक्याच्या थंडीमुळे पोलीस देखील शेकोटीचा आधार घेत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।